नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांच्या रिलेटेड जे काही विषय आहेत त्या विषयांबद्दल बोलूया। जसे की कर्जमाफी आहे, नमोचे पैसे आहेत, PM किसानचे पैसे आहेत, हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार आहेत, खरीप पीक विमा आहे, या सर्वांची डिटेल माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वांना देणार आहोत आणि सविस्तर माहिती देणार आहोत, जेणेकरून तुमचे सर्व डाऊट्स या व्हिडिओतून दूर होऊन जातील। तर तुम्ही काय करा, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करून घ्या। तर चला या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, महाराष्ट्राचे जे माजी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, त्यांनी सांगितलेलं होतं की कर्जमाफी आमची सरकार आल्यानंतर करूया। परंतु सध्या केंद्र शासनाचे केंद्र शासनाचे अधिवेशन पार पडले आणि राज्य शासनाचे देखील हिवाळी अधिवेशन पार पडले। त्यामध्ये देखील कर्जमाफीचा विषय हा उठला होता। परंतु सध्या तरी सरकारच्या इकडून काही हालचाल दिसत नाही आहे कर्जमाफीबद्दल। बजेट आल्यानंतर आपल्याला कर्जमाफीची संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे की कर्जमाफी होणार आहे की नाही आहे। तोपर्यंत शेतकऱ्यांनी शांत राहावे। वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन देखील चालू आहेत, परंतु त्यानंतरच आपल्याला कळणार आहे, बजेटनंतरच आपल्याला कळणार आहे की शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे की नाही होणार आहे तर कितपर्यंत होणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे, याची सविस्तर माहिती आपल्याला फेब्रुवारी महिन्याच्या नंतरच मिळणार आहे। कारण की फेब्रुवारी महिन्यामध्ये बजेट प्रस्तुत होणार आणि ते बजेट प्रस्तुत झाल्यानंतर 31 मार्चपर्यंत ते आपल्या अधिवेशनामध्ये एक ओरिजिनल बजेट पारित केलं जाणार आणि त्या अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला कळून जाणार की शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे की नाही होणार। आता बघून घेऊया की पीक विमा जे आपले विमे आहे, नमोचा हप्ता आहे आणि PM किसानचा हप्ता आहे, हा आपल्या खात्यामध्ये केव्हा येणार पण आहे की नाही। कारण की खूप सारे व्हिडिओमध्ये आपल्या मनामध्ये संभ्रम पैदा करून दिला जात आहे की आज उद्या हप्ता येणार, उद्या हप्ता येणार, परंतु असे काही नाही आहे मित्रांनो। आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की PM आणि नमोचा जो हप्ता आहे हा 15 ते 25 तारीख म्हणजे फेब्रुवारीची 15 ते 25 तारीख या तारखेच्या दरम्यान आपल्या खात्यामध्ये येण्याची पूर्ण शक्यता आहे। तरी तुम्ही सर्वांनी जे तुमचे बँकेचे काम आहेत हे सर्व आटपून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला कोणताही हप्ता याच्या वेळेस अडचण होणार नाही। जसे की तुमचे आधार लिंक करून घेणे, तुमचा मोबाईल हे तुमच्या बँक संग लिंक करून घेणे आणि तुमची जी KYC आहे ही तर अत्यंत आवश्यक आहे की तुम्ही तुमची बँकेची KYC सुद्धा करून घ्या, जेणेकरून जेव्हाही पैसे येतील हे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये येतील आणि बँक खात्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला त्याचा आढावा घरच्या घरीच घेता येणार की आपल्याला किती पैसे आले आणि कितपर्यंत आले। सध्या तो जो हप्ता आहे हा आपल्याला पूर्वी जेवढा हप्ता मिळायचा 12,000 तेवढाच येणार आहे। कारण की जे वाढीव आहे हे बजेटनंतरच बहुतेक पारित होणार आहे। वाढीव 15,000 जे सरकारने सांगितलेलं होतं हे आपल्याला बहुतेक बजेटनंतरच आपल्या खात्यामध्ये बघायला मिळणार आहे। तर बघूया काय होते, परंतु आपल्याला जो हा हप्ता आहे हा पूर्वीप्रमाणेच येणार आहे। आता बघूया की खरीप पीक विमा याच्याबद्दल काय आहे। खूप साऱ्या ठिकाणी खरीप पीक विम्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे की शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमची जी अतिवृष्टी झालेली आहे त्याचा विमा आम्हाला हवा आहे। तर विमा कंपन्यांकडून सध्या तरी काहीही घोषणा करण्यात आलेली नाही आहे, परंतु सरकार याबद्दल ॲक्टिव्ह झालेली आहे। कारण की शेतकऱ्यांनी ज्या ओरिजिनल शेतकऱ्यांनी आपला 1 रुपयामध्ये विमा काढलेला होता त्या सर्व शेतकऱ्यांना निश्चितपणे त्यांच्या अतिवृष्टीचे जे पैसे आहेत हे त्यांच्या खात्यामध्ये लवकरच मिळण्याची शक्यता आहे। कारण की सरकारने मुख्यमंत्री साहेबांनी असे सांगितलेले होते की जे योग्य पात्र शेतकरी आहेत त्यांना 100% त्यांच्या नुकसानीचे जे पैसे आहेत हे त्यांच्या खात्यामध्ये वेळेच्या वेळी मिळणार, कोणाचंही नुकसान होणार नाही। तर केव्हा मिळणार याची तारीख तर स्पष्ट केलेली नाही आहे, परंतु हे जे तुम्हाला नुकसान झाले होते त्याचे पैसे हे हमखास तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहेत, ही गोष्ट खरी आहे। तर तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।